नमस्कार विद्यार्थी हो. मी ज्ञानेश्वर राठोड. आज आपण बघणार आहोत भूगोल हा विषय आणि ज्याच्यातील काल राज्यसेवेचा जो पेपर झाला त्या पेपराच्या अनुषंगाने एकूण भूगोल या विषयामध्ये कोणकोणते क्वेश्चन्स विचारली गेली आणि त्या क्वेश्चन्सचं आजच्या लेक्चर्समध्ये आपण ॲनालिसिस बघणार आहोत. आपणही तो पेपर दिलाच असेल, काहींना अवघड गेला असेल, काहींना खूप चांगला गेला असेल, काही तर त्या पेपरामध्ये जिंकलेही असतील. आणि आता आगामी होणारं जे काही त्याचं हे असेल शेड्यूल असेल की फर्स्ट आन्सर की असेल, त्यानंतर दुसरी आन्सर की असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळेलच की किती क्वेश्चन्स आपले बरोबर आलेत, किती क्वेश्चन्स आपले चुकलेले आहेत. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं हा पेपर जो काल घेण्यात आला, या पेपराच्या अनुषंगाने जो पहिला पेपर झाला तुमचा GSचा, दुसरा झाला होता CSATचा आणि दोन्ही पेपरांच्यासाठी निगेटिव्ह सिस्टीम ही दिली गेली आहे. ओके, निगेटिव्ह सिस्टीम ही आहेच. आणि म्हणून आपण ह्या प्रश्नांचं जे विश्लेषण आहे की बऱ्याच वेळा आपण बघितलं की प्राकृतिक भूगोलावरनं क्वेश्चन्स विचारली गेलीत, आर्थिक भूगोलावरनं प्रश्न विचारले गेलीत, त्याचबरोबर इतर जर बघितलं आपण खनिज असतील या नद्यांच्यावरनं क्वेश्चन विचारली गेलीत, सामाजिक भूगोल लोकसंख्या शास्त्रावरनं प्रश्नही विचारली गेलेली आहे. मग या सर्व प्रश्नांचं जर आपण उकल बघितले की कोणते क्वेश्चन कसे चुकलेत किंवा का बरोबर, आपण याचं स्पष्टीकरण बघूयात की ज्याच्यात आपण काही प्रश्न सोडत असताना घाई झाली असेल, या काही प्रश्नांची उत्तरं चुकली असेल किंवा मे बी ते एखाद्या वेळेस कळालं नसेल तर आपण काही क्वेश्चन स्किप देखील केली असणार. पहिला क्वेश्चन आपल्याला भूगोलातला दिसतोय, तो बघूयात आपण. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या, क्वेश्चन व्यवस्थित वाचायला पाहिजे कारण इथे कन्फ्युजन असं होऊ शकतंय. अनुसूचित जाती, जमाती दोघांमधला रेशो हा बदलतो लोकसंख्येचा किंवा ते काही जे पॅरामीटर्स असतील. अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे असा एक क्वेश्चन विचारलाय की कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 2011च्या सेन्ससनुसार अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक जास्त आहे. आता याच्यामध्ये 4 पर्याय आपल्याला दिले. पहिला दिलाय चंदीगड, दुसरं दिलंय लक्षद्वीप, तिसरं बघा दादरा व नगर हवेली दिलंय आणि चौथं दिलंय याच्यामध्ये दिल्ली दिले. मग हा संपूर्ण जर अभ्यास बघितला आपण याच्यामध्ये तर बऱ्यापैकी आपल्याला हे 4ही केंद्रशासित प्रदेश दिसत आहेत, बरोबर. त्यांनी शब्दामध्ये इथं क्वेश्चन मध्येच उल्लेख केलाय की केंद्रशासित प्रदेश, स्टेट नाही विचारलंय, राज्य नाही विचारलंय. तर हे सगळं वाचत असताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल याचं आन्सर जे आहे लक्षद्वीपचं हे बऱ्यापैकी जास्त आहे. आता याच्यामध्ये अभ्यास करताना आपण हे लक्षात असू द्यायचंय की 2011ची जनगणना ही पार पडली, बरोबर, सेन्सस. आणि ही सेन्सस अभ्यासताना देशातली ती होती त्या काळातली, त्या वेळातली एकूण बघितले तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरची ती 7व्या क्रमांकाची, बरोबर. कितवी? 7वी. आणि जसं ब्रिटिश काळापासून चालत आलो आपण बघत आलो तर ती बऱ्यापैकी 15व्या क्रमांकाची सांगितली जाते. आता लक्षद्वीपच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण तर हे आकडेवारी जाते जवळपास 94 प्लस पॉईंट पुढे 94%. 94+% म्हणजे बऱ्यापैकी त्या ठिकाणी इथे लोकसंख्येची टक्केवारी आपल्याला इथे बघायला मिळते आणि त्यातल्या त्या अनुसूचित जमातीच्या द्वारे आपल्याला सांगता येतील. ओके, बाकी अदर मध्ये जर बघितलं आपण तर राज्य म्हणून त्या ठिकाणी, आता हे तर टक्केवारी विचारली ना, इथे क्वेश्चन काय विचारलाय? टक्केवारी विचारली त्याने. आणि असा जर क्वेश्चन आला असता ना की अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या किंवा अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे असा देखील आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. तर त्याचं उत्तर आपल्याला मध्य प्रदेश द्यावं लागेल. ओके, तर हे एक आपण लक्षात असू द्यायचे लोकसंख्येच्या संदर्भात विचारलं तर. इथं काय विचारलंय त्यांनी? टक्केवारी विचारली. सो तो एक क्वेश्चन असेल. म्हणून पॉप्युलेशन वरती आपण जर बघितलं भूगोलामध्ये आणि त्याच संदर्भात पुढे इकॉनॉमिक्समध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर तिथेही देखील लोकसंख्येवरती बरेच क्वेश्चन आहेत. नेक्स्ट बघूयात पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतरचा. पुढे दिलंय पुनश्च काय आलं इथे? लोकसंख्येच्या संदर्भातलाच प्रश्न आलाय. 2011च्या भारतीय जनगणनेच्या नुसार राजस्थान राज्याचा साक्षरता लिटरसी दर सर्वात कमी म्हणजे किती आहे? इतका आहे. किती असा विचारलाय ना आपण. आता लिटरसी साक्षरतेच्या बाबतीत जर 2 गोष्टी बघितल्यात भारताच्या बाबतीत, पहिलं तर काय करायचंय की अभ्यास करताना पहिली 5 राज्य आपण अभ्यासली गेली पाहिजे. सर्वात जास्त साक्षरता असणारी भारतीय 5 राज्य, सर्वात कमी साक्षरता असणारी भारतीय 5 राज्य असेल.
आता 11 नुसार गेलो तर 94% सर्वात जास्त साक्षरता केरळाची, केरळ राज्य आघाडीवरती, आणि सर्वात कमी जर विचारले आपल्याला तर बिहार, बरोबर, ते एक असेल. म्हणून आपल्याला इथं क्वेश्चन विचारला गेलाय की 55.42 असेल, 61.8 असेल, 66.11 दिलेत आणि 65.39 दिलेत. सो याचं उत्तर आहे राजस्थानच्या संदर्भात तिसरं असेल, 66.11. हे आपल्याला कोणाच्या बाबतीत सांगता येईल त्या ठिकाणी, राजस्थानच्या संदर्भामध्ये आपल्याला आन्सर याचं देता येईल. मग सर्वात कमी सर्वात जास्त, ऍक्च्युली हे सर्वात कमी वाला बिहार 61%, आणि सर्वात जास्त विचारली असती तर 94% थेट कोणाची, केरळ राज्य, बरं का, हे केरळाचं आहे. यांनी महाराष्ट्र विचारलं असतं, राजस्थान काढून महाराष्ट्र टाकून दिलं असतं. 11च्या सेन्सस नुसार महाराष्ट्र राज्याची किती टक्के साक्षरता आहे, तर तुमचं उत्तर इथे असतं. जर राजस्थान नसतं महाराष्ट्र असतं तर तुमचं उत्तर असतं 82%. ओके, म्हणून एव्हरी स्टेट साक्षरतेच्या संदर्भात आता तरी वर्कआउट चांगलं होतंय. प्रशासकीय लेवलवरनं ज्या योजना असतील राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या, सर्व शिक्षा अभियान असेल वगैरे वगैरे, आपण त्या ठिकाणी याचा अभ्यास करत असतो. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात, पुढचा क्वेश्चन आपण अभ्यासूयात. इथं दिलंय आपल्याला, हा जो काही क्वेश्चन विचारलाय आता, बघा, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचे आहे असा क्वेश्चन रॉंग विचारलाय. एक बघूयात, भारताच्या मुख्य भूमीचं उत्तरेकडील टोक, आता याच्यावर हायलाइट करा, नॉर्थ शब्द वापरलाय, उत्तरेकडचं टोक असं आपल्याला क्वेश्चन मध्ये पहिलाच एक दिसतंय. लडाख मधील दबदार, लडाख केंद्रशासित प्रदेश आहे, लडाख मधलं दबदार असा शब्द त्यामध्ये टाकण्यात आलाय. दुसरा आपल्याला पर्याय दिलाय त्याच्यामध्ये बघा की भारताच्या मुख्य भूमीचं, ऍक्च्युली हे पण बरोबर आहे. हे असं आहे की आपल्याकडचं जे दबदार, तर हे बॉर्डरवरचं ठिकाण आहे, भारत चीन असेल आणि ज्या दरम्यानचं दबदार आहे, पण ते नॉर्थ साईडचं आहे. ऍक्च्युली आपण असं नाव घेतो त्याच्यामध्ये की भारताच्या उत्तर दिशेचा अभ्यास करत असताना तो इंदिरा कोल शब्द वापरला जातो, की जम्मू अँड काश्मीरच्या भागातला असेल, तो नॉर्थ साईडचा आहेच की एक आन्सर, पण ही आपण लक्षात असू द्या. त्यानंतर असेल पुढचा, भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडू मधील कन्याकुमारी आहे. हे देखील विधान काय आहे, बरोबर आहे. ओके, भारताच्या मुख्य भूमीचं पूर्वेकडील टोक आसाम मधील किबिथू, शब्द काय वापरलाय, किबिथू. किबिथू हे भारताच्या मुख्य भूमीच्या पूर्वेकडे आहे, यस आहे आहे, परंतु त्यांनी थोडक्यात आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं हा क्वेश्चन वाचताना, हे आसाम मध्ये नाही. किबिथू कुठे आहे, अरुणाचल प्रदेश. बघा, थोडक्यात आपल्याला वाचन करताना स्पष्टतेने वाचणं गरजेचं आहे, रीड करणं गरजेचं आहे. ओके, तर किबिथू असेल अरुणाचल प्रदेश, म्हणजे चुकलंय. भारताच्या मुख्य भूमीचं पश्चिमेकडील टोक हे गुजरात मधील गुहार, हे मोठा किंवा गुहार मोठा, ट पण येतं किंवा त आहे, हे देखील आपल्याला काय सांगता येईल, बरोबर सांगता येईल. म्हणजे याच्यामध्ये कोणतं चुकलंय, तिथे 3 नंबरचं दिसतंय आपल्याला. ऍक्च्युली आता हे दप्तर देखील बॉर्डर लगतच, इथे इंदिरा कोल पाहिजे होतं, हरकत नाही, ते देखील उत्तरेकडचं आहे. अशा आपल्या भारताच्या बाबतीमध्ये आपल्याला चारही दिशा, वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या ठिकाणावरील आपल्याला पॉइंट्स विचारली जाऊ शकतात, अथवा आपल्याला भारताच्या शेजारील देशांच्या विषयी देखील माहिती आपल्याला विचारली जाऊ शकते. म्हणून हा एक क्वेश्चन. पुढे जाऊयात आपण, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसतोय. याच्यात काय म्हटलंय, खालीलपैकी कोणते विधान, विधाने, विधाने अनेक वचनी झालं ना, त्यानंतर पुढे हे अचूक नाहीत असं आपल्याला विचारलंय, अचूक नाहीत. ठीक आहे, पहिला विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30° अक्षवृत्तीय प्रदेशात उष्ण कटिबंधीय आवर्ते निर्माण होतात. ब मध्ये दिले उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्याहीपेक्षा अधिक असू शकतो. क उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 असा आपल्याला देण्यात आलाय, त्याहीपेक्षा अधिक असू शकतो. आणि ड मध्ये दिले उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याने अँटी क्लॉकवाईज म्हणूया दिशेने वाहतात. म्हणजे याचा अर्थ आपण जर बघितलं त्या ठिकाणी, तर याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेली आहे. किती दिली, 4 पर्याय दिली. फक्त अ पहिला, दुसरा फक्त ब आणि क,
तिसरा आपल्याला दिलाय फक्त ड आणि चौथा दिलाय फक्त ब आणि ड. आता या प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं की इथे येते विषुववृत्ती आवर्त दिसत आहेत, विषुववृत्ताच्या उत्तर दक्षिण दिसत आहेत, आवर्ती वाऱ्याचा वेग दिलाय, उत्तर गोलार्ध दिलाय. याचं योग्य उत्तर जर बघितलं तर हे 4 नंबरचं ब आणि ड. ह्याच्यात काय दिलंय त्याच्या ठिकाणी की ब आणि ड असेल हे आणि ब आणि ड दिले. ओके, ब असेल ड असेल. अचूक नाहीत म्हणजे आपल्याला काय विचारलंय त्यांनी? अचूक नाहीत म्हणजे अचूक नाहीत म्हणजे ते लक्षात घ्यायचं. ओके, कारण ह्या शब्दांवरनं फसगत होते आपले विधानांच्या वर्ण की काय खरे नाही, अचूक विधाने ओळखा, योग्य विधान अयोग्य विधान याची उकल होणं गरजेचं असतं आणि आपल्याला ते कळत जात आहे. सो म्हणून भारतीय हवामानाचा अभ्यास करताना पृथ्वी तलावरच्या एव्हरी कंट्रीचा आणि वेगवेगळ्या खंडाचा अभ्यास करताना आपल्याला हे जे काही सायक्लॉन्स आवर्त वारे असेल किंवा हवामानाचा वेध घेताना आपल्याला वाऱ्यांच्या वर्ण देखील काही ठिकाणी क्वेश्चन आलेले. आता इथं लो प्रेशर हाय प्रेशर आपल्याकडे आपण बोलतो ना की बंगालच्या उपसागराच्या बाबतीत असेल किंवा हिंदी महासागर असेल की आपल्याकडे जी भूमी तापते की जेट स्ट्रीम वारे असेल, पश्चिम भारताचा भाग असेल किंवा आशियाचा भाग असेल तिथून येणारा तो भाग असेल, त्याच्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जर बघितलं की जी मान्सूनची खऱ्या अर्थानं सुरुवात होते ती होते आपल्याकडे भारतामध्ये एक आपला जो पश्चिमेकडचा भाग आहे आणि ईशान्य मोसमी वाऱ्याच्या पासून असा एक क्वेश्चन देखील त्याच्यावरती आलाय विंड्स वर्ण. ठीक आहे, नेक्स्ट बघूया पुढचा क्वेश्चन. पुढचा जो काही क्वेश्चन दिलाय आपल्याला तो क्वेश्चन असा विचारलाय नदी वर्ण विचारलाय. ठीक आहे, रिव्हर वर्ण. खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? आहेत विचारलंय बरं का, नाहीत असा नाही विचारलाय. काय विचारलंय याच्यामध्ये? आहेत विचारलाय. म्हणजे आपल्याला सब ट्रिब्युटरीज ऑफ द इंडस सिंधूच्या उपनद्या शोधायच्या आहेत. आता बघूयात पर्यायावरती जाऊयात आपण. अ मध्ये दिलंय झेलम दिलाय, चिनाब दिलाय, कोसी दिलाय, सतलज दिलाय. ऍक्च्युली सिंधूच्या ज्या उपनद्या आहेत त्या ठिकाणी पहिले मी हे करतो इनलिस्ट करतो. सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि एक येते सतलज. ओके, हे बऱ्याच वेळा आपण लेक्चरला देखील घेतलेलं आहे. कोणत्या 3 नद्याचं पाणी हे पाकिस्तानकडे भारताकडे राहतंय जातंय आणि त्याच्या बेसनं देखील क्वेश्चन आहे. ट्रिटी म्हणजे सिंधू पाणी वाटप करार तोही आपण लेक्चर्स मध्ये घेतलं जातं, विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. त्याच्याही मध्ये तोही क्वेश्चन डिस्प्यूट इंडस व्हॅली जे काही आहे किंवा त्याचा जो काही आपण अभ्यास करतो 1960चा भारत पाकिस्तान. ठीक आहे, हा एक भाग असेल. क्वेश्चन बघूया. सिंधू असेल, झेलम असेल, चिनाब असेल, रावी असेल, बियास असेल आणि सतलज असेल. काही नावं दिसत आहेत. आता याच्यात झेलम आहे, चिनाब आहे, बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आलो. कोसी नाहीये ना, कोसी कोणाची? गंगेची आहे. पुन्हा सतलज सिंधूची आहे, म्हणजे याचा अर्थ रॉंग झाला. ठीक आहे, आणि एक दिलंय ना कोसी, कारण ती सिरीज पूर्ण बरोबर नाही ना, रॉंग झाली. पुढे जर बघितलं आपण गंडक, कोसी, घागरा, शोण या कोणाच्या सब ट्रिब्युटरी उपनद्या आहेत? तर गंगेच्या आहेत. बरोबर, हे पण नाहीये, या गंगेच्या उपनद्या आहेत. सतलज आहे, बियास आहे, रावी आहे, चिनाब आहे. हे देखील आपल्याला काय तर हे योग्य ठरवावं लागेल. ओके, त्यानंतर काबूल, कुर्रम, स्वात, झेलम या देखील सतलज किंवा इतर ह्यांच्या ज्या उपनद्या म्हणून ह्या सांगितल्या जातात. किंवा स्वात आणि झेलम असेल तर सिंधूच्या आहे. म्हणजे याचा अर्थ वरचे दोन्ही चुकीचे आहेत. क आणि ड याचं बरोबर आहे. आता आपण याच्यात सापडायला पाहिजे क आणि ड. अ दिलंय, क आणि ड, म्हणजे याचा अर्थ हे विधान काय बरोबर आहे. म्हणजे बघा प्रश्न कसे येतात आपल्याला की मुख्य नदी देखील विचारली जाऊ शकते की ज्या नदीचा उगम कोठून होतो, ती किती राज्यातनं जाते, किती अंतर कापत जाते, कोणत्या स्टेटमधनं जाते, त्या नदीवरती कोणकोणती धरणं आहेत, त्या नदीवरती कोणकोणती जलविद्युत प्रकल्प आहेत, त्या नद्याच्या खोऱ्यामध्ये रिव्हर बेसिन मध्ये कोणती क्रॉप्स घेतली जातात इत्यादी क्वेश्चन्स आपल्याला विचारली जातात. तर हा प्रश्न विद्यार्थी मित्र काय म्हणून विचारलाय की मुख्य नदी आणि त्यांच्या उपनद्यांच्या वर्ण आपणास विचारला गेलाय. पुढे जाऊयात, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण पुढचा. भारतीय घटक राज्य म्हणजे राज्य पण विचारले आणि केंद्र शासित देखील विचारले. इंडियन टेरिटरीज म्हणून देखील क्वेश्चन आलाय आणि त्याच्यावरून आपल्याला विचारलंय लिंग गुणोत्तर रेशो यादी 2 मध्ये विचारलंय.
बघूयात आपण घटक राज्य. इथे केंद्रशासित प्रदेश आहे आणि पलीकडे बघा लिंग गुणोत्तर जनगणना 2011च्या नुसार दिले. अ मध्ये केरळ दिलाय, ब मध्ये तामिळनाडू दिलाय, क मध्ये पुदुच्चेरी दिलाय आणि ड मध्ये आंध्र प्रदेश दिलाय. आता याचं जर आपण बघितलं की इकडचं हे वाचायचंय आणि याच्यानुसार आपल्याला काय करायचंय, ह्याच्यातनं शोधायचंय. आता हे संपूर्ण स्टडी करत असताना आपल्याला आपल्या भारताच्या बाबतीमध्ये जे काही पॉप्युलेशनचा आपण अभ्यास करतो, मग त्याच्यामध्ये पॉप्युलेशन मध्ये काय काय येतं, साक्षरता येतं, लिंग गुणोत्तर रेशो येतो, त्यानंतर आपल्याला महत्वाचं घनता डेन्सिटीच्या वर्ण काही क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारली जातात. म्हणजेच आपल्याला पॉप्युलेशनचा स्टडी करताना तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी करावाच लागेल. बघूयात त्या ठिकाणी. आता अबकडे दिलेत, राज्य दिली आणि त्याच्यानंतर इकडे हे दिलंय. आता याचं योग्य आन्सर जर असेल तर आपण त्या ठिकाणी बघूयात की पहिल्याचं जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी केरळ सर्वात जास्त आहे. लिंग गुणोत्तर रेशो केरळा 1084. इथे आपल्या जिल्ह्यावाईज विचारलं असतं तर आपलं उत्तर आलं असतं पहिलं रत्नागिरी सर्वात जास्त आहे. आता लिंग गुणोत्तर रेशो हा पॉइंट जो आहे तो कसा काढला जातो की दर 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांचं असणारं एकत्रित प्रमाण म्हणजेच लिंग गुणोत्तर रेशो होय असं काढलं जातं. आपल्याकडे बघा केरळामध्ये ते प्रमाण बऱ्यापैकी आहे, 1084 असेल. त्यानंतर तामिळनाडूचं 996 आहे. आता 2 सापडले म्हणजे पुढचे सापडून जातात आपल्याला, बरोबर आपल्याला ओळखू येतात. म्हणजे याचा अर्थ 3-1 3-1 2-4 असं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे याचा अर्थ काय तर पहिला हे दुसरा बघितला पुदुच्चेरीच्या बाबतीत काय येईल, हे कच 2 येईल तेव्हाला. त्यानंतर आंध्रचं येईल 993. म्हणजे याचा अर्थ आपण जर बघितला तर ह्याच्यानुसार आपल्याला याचं उत्तर काय येईल 4. बेसिक जर क्वेश्चन आला असता आपल्याला की 2011च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांच्या मागे जर रेशो काढला भारताचा 943 प्रमाणे बरं का, भारताचं 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांचं असणारं जे पर्सेंटेज आहे ते 943 943 आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. क्लिअर. पुढे जाऊयात. नेक्स्ट पुढचा प्रश्न अभ्यासूयात आपण. आता याच्यामध्ये आलाय की भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेच्या वरील क्वेश्चन आहे, सीमेवरील बंगालचा उपसागर. आणि दुसरं त्याच्यामध्ये काय विचारलंय त्यांनी त्या ठिकाणी की अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते, सायक्लॉन्स. आता बंगालचा उपसागर असेल, त्याचबरोबर महत्वाचं असेल अरब सागर असेल. तिथं विंडवर नाही, लो प्रेशर हाय प्रेशरचा उल्लेख जर केला आपण तर त्याच्यामध्ये काही पर्याय आपण बघूयात कसं दिलेत ती. पहिला, तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने, तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने असं एक दिलंय. दुसरं दिलंय तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने. तिसरं तापमान व हवेचा दाब वाढल्याने दिले. आणि चौथं दिलंय तापमान व हवेचा दाब कमी झाल्याने दिले. म्हणजे आपल्याला हे पॉइंट जर बघितले त्या ठिकाणी की असे काही क्वेश्चन्स दिलेली की ज्याच्यात कन्फ्युज होणारी काही क्वेश्चन्स आहेत. आता त्या ठिकाणी याचं जे उत्तर आहे की ह्या भागामध्ये तापमान वाढतं आणि हवेचा दाब काय होतो, कमी होतो. या भागाचा उल्लेख करत असताना आपल्याला तापमान हे टेम्परेचर वाढतं आणि हवेचा दाब काय होतो याच्यामध्ये कमी होतं. कारण बंगालचा उपसागर असेल, अरबी समुद्र असेल, कोणत्या कारणामुळे तर एकच आहे याच्यामध्ये की तापमान वाढून काय होतं, हवेचा दाब कमी होतो. म्हणजे याचं उत्तर कोणतं आहे, नंबर 2 असेल. इथे टेम्परेचर वाढून हवेचा दाब काय होऊन जातो, कमी होत जात असतो. म्हणजे वाऱ्याच्या दिशेमध्ये देखील बदल होतो, विंड्स मध्ये देखील काय तर त्याच्या मुवमेंट्स मध्ये देखील बऱ्याच वेळा चेंज होत जातो. आणि ज्यानुसार वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण देखील इथे जास्त असतं, ज्याला आपण काय म्हणतो ह्युमिडिटी. बरेच बदल होतात, हवेचा वेग बदलतो, आर्द्रता वाढते. त्यानंतर इतर असेल तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की बऱ्याच गोष्टी इथे एक दिलंय की तापमान वाढून हवेचा दाब देखील कमी झालाय. हवामानावरती देखील बरेच क्वेश्चन असतात, विचारली जाऊ शकतात आगामी परीक्षेमध्ये देखील. भारतातील वारे त्यांची नावं लक्षात असू द्या किंवा आपल्याला उष्णकटिबंधीय आवर्त असेल आणि इतर मान्सूनच्या संदर्भातली काही विंड्स असेल ते एक लक्षात असतो. ठीक आहे, महाराष्ट्र आणि भारताच्या बाबतीत असेल. पुढचा प्रश्न विचारलाय आपल्याला प्राकृतिक भूगोलाच्या अनुषंगाने विचारलाय. नेक्स्ट क्वेश्चन प्राकृतिक भूगोलाच्या अनुषंगाने.
आता प्राकृतिक भूगोलामध्ये जर बघितलं, आपल्या महाराष्ट्रात देशामध्ये अनेक पर्वतरांगा आहेत आणि त्या पर्वतरांगामध्ये अनेक शिखरं देखील आहेत. आपल्याला प्रश्न कसा विचारलाय तो अभ्यासूयात. महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर कुठलं विचारलंय? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये स्थित आहे? पर्याय दिलीत बघा. नंबर 1 सह्याद्री दिलाय, नंबर 2 शंभू महादेव दिले, नंबर 3 सातपुडा दिले, नंबर 4 दिले आपल्याला बालाघाट. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे सह्याद्रीमध्ये ते सेट आहे. सह्याद्री पर्वतरांग मूळ सह्याद्रीत आहे ते. जसं की भारतातला विचारला असता तर आपलं उत्तर असतं अण्णामलाई, जे की केरळ राज्यात आहे. 2695 मीटर त्याची काय तर उंची आहे केरळ राज्यातलं. कळसुबाईचं आपल्याला विचारलंय तर सह्याद्रीमध्ये आहे. 1646 मीटर त्याची हाईट आहे. अकोले तालुका येईल. जिल्हा विचारला असता तर तुमचं उत्तर असतं अहिल्यानगर. म्हणजेच आपल्याला मूळ पर्वत विचारलाय तर त्याचं उत्तर काय द्यायचंय? सह्याद्री ते आपल्याला द्यावं लागेल. नेक्स्ट बघूयात. पुढचं दिलंय आपल्याला क्वेश्चन. जोड्या जुळवा दिलाय आपल्याला. ओके, याच्यात एकात दोन जरी विचारलं आपल्याला हे आलं ना की असं असतं ना बऱ्याच वेळा की जोड्या जुळवामध्ये एक जरी क्लेव लागला, दोन जरी सापडली तर पुढची दोन आपल्याला व्यवस्थितरित्या येत असतात. त्याच्यामुळे विचारलंय आपल्याला की आपल्या पृथ्वी तलावर असणारी महासागर भली मोठी 5 आहेत. आता जगातला सर्वात मोठा असेल तर तो प्रशांत पॅसिफिक आहे. इतर देखील आहे. आपलं स्थान जिथे आहे भारताचं तो आहे इंडियन ओशन. म्हणून आपल्याकडचं जरी माहिती झालं आपल्याकडचं तरी त्या ठिकाणी बाकीच्या जगातला जो टूर आहे आपला आपोआप होत असतो. इथं दिलंय बघा, बघूयात. महासागर आणि पलीकडे दिलंय गर्ता विचारलंय. खोल गर्ता असतात महासागरामध्ये. आता जगातली सर्वात खोल डिफेस्ट जी गर्ता आहेत ती आपल्याला ट्रेंच म्हणूयात, गर्ता. मारियाना एक शब्द माहिती आहे जगातली. आणि जगातला सर्वात खोल महासागर आणि जगातला सर्वात पसरलेला असा जो महासागर आहे तो पॅसिफिक आहे. तर पॅसिफिक आणि जर आपल्याला बघितली इथे पॅसिफिक म्हणजे प्रशांत, याचं ऑलरेडी आपल्याला सापडतंय मारियाना, हे 2 नंबरला आलं. ओके, आणि आपल्याकडचं तर हिंदी म्हटलं तर हे आलं. म्हणजे जिथं एचं 2 आणि सीचं 1, एचं 2 सापडलं आणि सीचं 1 म्हणजे याचं उत्तर 3 आहे. बाकी आपोआप सापडून जातात. अटलांटिक याचं कोणतं येईन मग आता? अटलांटिक किती नंबरला आहे? बीचं आपल्याला काय येईन? 4. हे बीचं 4 आणि आर्टिकचं युरेशियन गर्ता. बरोबर. एकात दोन जरी माहीत झालं त्याच्यातलं तर आपल्याला आपोआप बाजूच्या काय होतात? सापडतात. क्लिअर. गर्तावरनं क्वेश्चन आलाय म्हणजे जगातली महासागर आपण काय करायला पाहिजे? अभ्यासायला पाहिजे. जगातले आपल्याला प्रमुख बेट अभ्यासायला पाहिजे. जगातल्या प्रमुख नद्या आपण अभ्यासायला पाहिजे आणि जगातल्या या सर्वच गोष्टी असतील. जगाच्या भूगोलात आलाय. पुढे जाऊयात. नेक्स्ट. आता इथं क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय की कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जातं? ज्यावेळेस आपण भारताचं स्थान विस्तार शिकतो आणि जसं की आपण हे देखील अभ्यासलो आहोत लेक्चर्समध्ये, आणि जसं की ह्याचा अभ्यास करताना की कर्कवृत्त असेल, आता बऱ्याच आपल्या काल्पनिक रेषा असतात ना, अक्षांश रेखांश असेल जिथे आपल्याला स्थान निश्चिती आणि वेळेचं महत्व त्याच्यावरनं कळत असतं. आणि ऑदरमध्ये आपण पृथ्वीच्या मधोमध गेलेली जी लाईन असते त्याला आपण इक्वेटोर असं म्हणतो, विषुववृत्त असं म्हणतो. प्रश्न काय विचारलाय आपण व्यवस्थित वाचायला पाहिजे की कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून पास होते, जात आहे. आता आपल्याला हे देखील आपण शिकतो की कर्कवृत्त आपल्या भारतातल्या 8 राज्यातनं जात आहे, पण त्यांनी सर्वच राज्य दिलेली नाहीये. जिथून जात आहे ती आपल्याला काही राज्य त्यांनी दिली. बघूयात. गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम. दुसरं दिलंय गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्रिपुरा असेल. 3 महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मिझोराम दिले. 4 दिलंय गुजरात, बिहार, त्रिपुरा, पश्चिम बंगाल दिले. या चारींचा जर आपण स्टडी केला तर याचं आपल्याला इझिली दिसतं येते नंबर 1. गुजरात असेल, त्रिपुरा असेल, मिझोराम असेल. आणि याच्यामध्ये अभ्यास म्हणून आपण राजस्थान ऍड करू शकतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातलं छत्तीसगड मध्ये जाते, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि शेवटचं पुढे मिझोराम. 8 राज्यातून आणि भारताच्या बरोबर मध्यातनं गेलंय ते, मध्य भागातनं गेलंय भारताच्या. म्हणजे याचा अर्थ आपल्याला हे किती राज्यातनं पास होत आहे? 8. टोटल 8 राज्यातनं जात आहे, तर त्याचा अभ्यास तो असेल. पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढचा क्वेश्चन दिलाय आपल्याला बायोस्फिअर रिझर्व्हर दिलाय.
बायोस्फिअर रिझर्व्हर म्हणजे जीवावरण राखीव क्षेत्र, जे भारत सरकार डिक्लेअर करतं आणि युनेस्को देखील डिक्लेअर करतं. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन दोघांकडनं केली जातात, भारत सरकारतर्फे आणि युनेस्को कडनं. क्वेश्चन असा दिलाय, जीवावरून राखीव क्षेत्रामध्ये आपल्याला लोकेशन स्थान दिली आणि त्यांचं स्थापना वर्ष दिलंय, एस्टॅब्लिशमेंट. ओके, की ह्या जीवावरून राखीव क्षेत्राची स्थापना कधी झाली, काय झालंय, क्वेश्चन बघूया. आता बघा, याचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात घ्यायचंय की निलगिरी एक अ दिलंय, ब सुंदरबन दिलंय, कच्छ दिलंय, ड पन्ना दिलंय. पहिला तर मी तुम्हाला स्टेट सांगून देतो, याचं जे राज्य आहे ते आपल्याकडे कर्नाटक व तामिळनाडू राज्य. सुंदरबन वेस्ट बेंगॉल मध्ये आहे, कच्छ जे गुजरात राज्यामध्ये आहे, पन्ना MP मध्ये. आता निलगिरी, आता लेक्चरला देखील फॉरेस्ट शिकवताना मी ज्यावेळेस नॅशनल पार्क असेल किंवा अदर बायोस्फिअर रिझर्व्हर असेल, तर पहिला शब्द येताना मी असंही बोललो होतो, इंडियाज फर्स्ट बायोस्फिअर रिझर्व्ह जे आहे निलगिरी, एस्टॅब्लिश ऑफ द 1986. निलगिरीचं बघा 1986 आपल्याला सापडायला पाहिजे. जे दिसतंय आपल्याला इथे, आपण पेन चेंज करूयात थोडासा, हे इथे निलगिरी दिसतंय आपल्याला 1986 असेल. आणि अलीकडचा भारत सरकारचा शेवटचा आहे पन्ना, मध्य प्रदेशातला 2011 मधला. पन्ना कुठे आहे, ड पन्ना 11 दिसतंय का, 1. पहिल्याचं 4 दिसतंय आणि शेवटच्याचं ड चं 1. आता याच्यामध्ये हे सापडतंय का बघूया. पहिल्याचं काय दिलंय आपल्याला, 4. पहिल्याचं 4, ड चं आपल्याला शोधायचं 1, म्हणजे याचं उत्तर आहे 2. ओके, नंबर 2 आहे त्याचा आन्सर. काय, भारताचे जीवावरण राखीव क्षेत्र, याला जीवावरण राखीव क्षेत्र का म्हटलंय, तर जीवितेने भरलेले, जीवांनी भरलेले, फुल्ली बायोडायव्हर्सिटी एरियाज, अॅनिमलनं कनेक्ट असणारे, तर त्याला आपण जीवावरण राखीव क्षेत्र बोलतो. आणि भारत सरकार अशा क्षेत्रांना 1972च्या कायद्यान्वये संरक्षण दिलं असतं. म्हणजे प्राणी संवर्धन कायदा भारत सरकारचा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलाय, 1972 साली. वाईल्ड अॅनिमल प्रोटेक्शन ऍक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन दिले आपल्याला, योग्य जोड्या जुळवा दिलाय, नदी संगम स्थळ दिलंय आणि आपल्याला काय दिलंय, नद्या दिल्या. ओके, रिव्हर वरनं बऱ्याच वेळा क्वेश्चन असतो आपल्याला की नदीचं फार अगदी सुरुवात म्हणजे ओरिजिनेट झाल्यापासून तर एंड पॉइंट पर्यंत आपण बऱ्याच गोष्टी बघायला पाहिजे. मग आज आपण एक क्वेश्चन बघितला, इंडस, सिंधू नदी अँड देन सब ट्रिब्युटरीज. पुढे येतोय त्या ठिकाणी मर्ज होणे, कोणत्या नद्या कोणत्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी मर्ज होत आहेत, संगम होत आहेत, असा एक क्वेश्चन आहे, बघूया. प्रकाशे, अ, ब मुडावत, क माहुली, ड तुळापूर, अशी काही नाव आहेत. थोडंसं कुठेतरी आपण वाचलेलं पाहिजे, अभ्यास केलेला पाहिजे, ते कळतं पटापट. इकडे दिलंय तापी पांजरा, तापी गोमती, भीमा इंद्रायणी, कृष्णा वेन्नाय. आता प्रकाश हे ठिकाण आपल्याकडे नंदुरबार जिल्ह्यात. ओके, मुडावत हे धुळे जिल्ह्यात आहे. माहुली जर बघितलं तर हे सातारा, आणि तुळापूर जर बघितलं तर हे कुठलं ठिकाण आहे आपल्याला सांगता येईल, हा पुणे. ओके, त्या भागातलं पुणे जिल्हा आहे. तर असे आपल्याला हे महत्वाचे काय जिल्हे. आता बघा, प्रकाशाला जो संगम होतो ती तापी आणि गोमती नदी, गोमाई असं देखील म्हणतो आपण. हे प्रकाशे, तापी आणि गोमती, काही बुक्स मध्ये गोमाई असं देखील म्हटलं जातं. जी सातपुड्यातनं येणारी ही महत्वाची नदी नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा या ठिकाणी, ज्याला आपण दक्षिण काशी असं देखील म्हणतो, महादेवाचं मोठं टेम्पल आहे त्या भागामध्ये. तिथून थोडंसं पुढे गेलं तर तापी नदी महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करते आणि गुजरात राज्यामध्ये प्रवेशित होते. पुढे जाऊयात. नेक्स्ट, मुडावत जे आहे, मुडावत तर हे तापी आणि पांझरा, धुळे जिल्हा, शिरपूर तालुका, म्हणजे 2 तर सापडली, 1 आणि 2, 1 आणि 2. याचं उत्तर आहे पहिलं. तिसऱ्याचं मग 3 नंबर येऊन जाईल, माऊलीचं, माहुली. ओके, हा सॉरी, 1 मिनिट, हा प्रकाश आपण हे ना 2 नंबर असं लिहिलं, हे असं लिहिलं, 2-1 पाहिजे ना, 2-1, हा हे उत्तर आहे त्याचं. ओके, हा हे वालं उत्तर आहे, आपण लक्षात घ्या. प्रकाशाचं तापी गोमती उपनदी आहे, मुडावत तापी पांझरा, ओके, मिलाफ तापी नदीचा आणि पांझरा. पांझरा नदीवरती धुळे हे शहर वसलेलं आहे, शहरातनं जाते नदी. ऑलरेडी हा राज्यसेवेला एकदा अजून याच्यावरती क्वेश्चन सिंगल बिट होता की पांझरा नदीवरती कोणतं शहर वसलंय, तर धुळे हे शहर वसलंय. ठीक आहे. नेक्स्ट, पुढचं जर बघितलं आपण त्या ठिकाणी तर क, ज्याचं उत्तर आहे माहुलीचं, कृष्णा आणि वेन्ना, ज्याचा जिल्हा येतो सातारा. आणि त्यानंतर तुळापूर पुणे जिल्ह्यामध्ये, भीमा नदी पुण्यातनं उगम पावते
आणि भीमाशंकरवरनं ती त्या ठिकाणी पुण्यातनं सोलापूर मार्गे कुठे जाते, कर्नाटक राज्यात. आणि इंद्रायणी पुण्यातलं आहे, देहू आळंदी इंद्रायणी काटी हे एक धार्मिक स्थळ आहे. सो म्हणून आपल्याला ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2. क्लिअर. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघूया. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात कोणते वारे वाहतात? एकदम सोपा क्वेश्चन आहे, हवामान शास्त्रातला, हवामानावरती आलेला हा दुसरा प्रश्न आहे. आणि अजून एक आय थिंक मे बी पुढे आहे तपांबराच्या अगदी 3 प्रश्न आहेत बघा. म्हणजे तुम्हाला लोकसंख्या शास्त्रावर बरेच क्वेश्चन दिलीत, हवामानावरती क्वेश्चन आलेत, नद्यांवरती 2 आलेत. प्रत्येक चॅप्टर मध्ये 2-1 असे संपूर्ण प्रत्येक चॅप्टर कव्हर झाले. बघूया. जून ते सप्टेंबर म्हटलं तर महाराष्ट्रातला भरपूर पाऊस होतो, देशात देखील, कारण हा पावसाळ्याचा आहे. आणि आपल्या महाराष्ट्राला, देशाला सर्वाधिक जास्त पाऊस आहे तो म्हणजे नॉर्थ वेस्ट नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पासून आपल्याला जवळपास 75% पाऊस मिळतो, बऱ्यापैकी जास्त पाऊस मिळतो. याचं उत्तर आहे नैऋत्य, तिसरं. ओके. ईशान्य असेल महाराष्ट्रात तर विदर्भ आहे, इतर काही भागामध्ये विदर्भाच्या भागात असेल. नेक्स्ट जाऊयात, पुढचा याच्यातला अभ्यास बघूयात, पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढचा दिलाय आपल्याला थोडासा कन्फ्युज करणारा क्वेश्चन आहे, तो म्हणजेच खालील विधानांचा विचार करा, बरं का, विचार करा असा थोडस विचार करायला लावलंय. आणि त्यानंतर पर्याय संपल्यावरती आपल्याला अजून काय विचारलंय त्यांनी, की ते आता सांगा की बरोबर आहेत किंवा दुसरं विधान पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे, वगैरे 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 असा आपल्याला क्वेश्चन्स हा विचारण्यात आलाय. थोडंसं काय होतं की बऱ्याच वेळा एखादा क्वेश्चन आपण जर प्रॉपर वेनं वाचलात, की त्याचं व्यवस्थित मजकूर समजून घेतला, त्या क्वेश्चनचं म्हणणं काय आहे, आणि त्यानंतर शांततेतनं, शांतता म्हणजे ती शांतता खूपच लॉंग नको पाहिजे बरं का, कारण तेवढा वेळ आपल्याकडे नसतो, वेळाचं बंधन असतं. तेवढ्या सेकंदामध्ये तेवढ्या मिनिटामध्ये आपल्याकडनं तो क्वेश्चन सॉल्व्ह होणं गरजेचं असतं. क्वेश्चन बघूयात. अ दिलंय, तपांबराचं तापमान सामान्यत वाढत्या उंचीबरोबर कमी होतं असं अ सांगताय. ब सांगताय की तपांबर हे सूर्याकडून लघुतरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जातात किंवा आहे जातं असा शब्द आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरे विधान हे पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे. दोन्ही विधानं चुकीचं आहे असं म्हटलंय. 3 मध्ये दोन्ही विधानं बरोबर आहेत, परंतु दुसरे विधान हे पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण नाही. पहिलं विधान बरोबर आहे, परंतु दुसरं काय सांगितलंय याच्यामध्ये चुकीचं सांगितलंय. म्हणजे याचा अर्थ आपल्याला तपांबराचा अभ्यास करत असताना बघा, आपल्याला पहिला तर हे माहित पाहिजे, याचं उत्तर आपण समजून घेऊया. याचं जे काही अबचं विश्लेषण आहे हे उत्तर दिलंय, ह्याचं विश्लेषण मी सांगतो तुम्हाला. हे उत्तर आहे की दोन्ही विधानं बरोबर आहेत, हे पण आणि दुसरं विधान हे पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे. हे कसं आहे आता इमेजवरनं समजून घेऊया. पहिलं असतं तपांबर, दुसरं असतं स्थितांबर, आणि दोघांच्या मध्ये असतं तप्तस्पदी. ओके, तप्तस्पदी असतं. ओके. आता जसं आपण उंचीनुसार गेलो तर तापमान काय होतं, काही ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये वाढ आहेत, नंतर ते कमी होतं आणि पुन्हा वाढत जातं बहिर्मंडळाकडे जाताना. ओके, त्या दृष्टिकोनातून असेल. सो म्हणून स्ट्रॅटोस्फियर असेल, ट्रोपोस्फियर असेल, की जिथे आपल्याला किलोमीटरनुसार याचं काय तर घट वाढ ही होत जाते. पहिल्या याच्यामध्ये तर वाढतायत, कारण आपल्याला सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरचं जे काही खालचं जे काही तापमान आहे ते त्या ठिकाणी वाढतं आणि हवा ही वरती जात असताना उष्ण हवा, आणि ते पुढे जाताना काय तर अजून थंड होते. आणि हा जसा की संपूर्ण आहे. तपांबरामध्ये ट्रोपोस्फियर मध्ये उंची वाढल्याने तापमान काय होतं, कमी होतं. काय स्पष्टीकरण आहे, उंची वाढल्याने तापमान कमी होत जातं. म्हणजे ते एक विश्लेषण त्यामध्ये आलंय. सूर्याची उष्णता ह्या ठिकाणी शोषून घेत, म्हणजेच काय तर पुढे याच्यात दिलेत, नंतर उष्णता ही वातावरणामध्ये सोडली जाते, किंवा ते काय होतंय की याच्यानुसार उंची वाढल्याने काय होत जातं, तापमान हे कमी होत जातं. म्हणजे जसजसं उंचीवर जावं तसतसं काय होत जातं, उष्णता ही जी आहे आपल्याला स्रोतापासून किंवा त्या ठिकाणी दूर जात असल्याने तापमानामध्ये काय तर त्या ठिकाणी घट होते, म्हणजे कमी होत जातं. ह्याच्यानुसार हे सेक्शन जर बघितले आपण, हे आपण ह्याच्या हाईटनुसार देखील अभ्यासावे. आणि वातावरण असं आहे आपलं की अनेक वायूंना भरलेलं आहे. जसं आपण बोलतो की नायट्रोजन 78 असेल, ऑक्सिजन असेल, इतर घटक असेल. सो त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे आपल्याला दिलंय 1 दिलंय त्याचं स्पष्टीकरण.
म्हणजेच आपल्याला हे स्ट्रक्चर समजून घेतल्यावरती ह्या प्रश्नाची उकल होते. नेक्स्ट जाऊयात पुढचं. खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार हा रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे? आता याच्यात ऑप्शन्स दिलीत बघा, जिप्सम, शेल, ग्रॅनाइट, पंकाश. मग हे तर याच्यात येत नाही, ह्याचं उत्तर आहे जिप्सम. बऱ्यापैकी काही वेळा हे शेलचंही त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तर म्हणून बघा, खडकांचे प्रकार आहेत 3: अग्निजन्य, रूपांतरित आणि एक असतो स्तरित. इग्नियस रॉक्स, मेटामॉर्फिक रॉक्स आणि एक असतो सेडिमेंटरी रॉक्स. तर रॉक्सचा स्टडी करताना आपल्या महाराष्ट्रात मुळातच इग्नियस म्हणजे बेसॉल्ट हा आढळतो आणि त्याच्यानुसारचा हा अभ्यास करताना ह्याच्यातला हा जो काही क्वेश्चन आहे जॉग्राफीतला, तो सेक्शन मधला शेवटचा प्रश्न, याचं उत्तर हे आलं. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण बघितले, भूगोलाचं विश्लेषण बघितलं. अशाच पद्धतीने आपण इतर जे सेक्शन आहेत त्याचाही देखील तुम्ही सर्वांनी अभ्यास करायचा. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.